एक आई हात जोडून देवाचे आभार मानत होती. देवा, 5 पोरांना जन्म दिला आणि 6व्या एका अपंग मुलाला जन्म दिला. परंतु देवा, 5ही पोरांनी मला रस्त्यावर काढले आणि ज्या मुलाला अपंग लुळापांगळा समजत होते त्याच मुलाने शेवटी भीक मागून माझा सांभाळ केला. खरंच मित्रांनो, आज समाजामध्ये ही परिस्थिती पाहायला मिळत आहे. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, त्या अपंग मुलाने आपल्या आईचा सांभाळ कशा प्रकारे केला ते आजच्या कथेमधून आपण जाणून घेऊया. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांनी आणि मुलींनी वडिलांची सर्व संपत्ती हडप केली आणि कोणी अमेरिकेला गेलं तर कोणी कॅनडाला निघून गेलं आणि आई अपंग साहिलच्या वाट्याला आली होती. पूर्ण दिवस रस्त्यावर भीक मागून त्याच्या म्हाताऱ्या आईचं पोट भरत होता आणि आईला बोलायचा, आई मला माफ कर, मी तुला तुझा हक्क देऊ शकलो नाही. तेव्हा आई साहिलला तिच्या मिठीत घ्यायची आणि अगदी हुंदके देत रडायची. साहिलच्या हिस्स्याला घर आलं होतं आणि 5 वर्षानंतर त्या घराची देखील हिस्सा करण्यासाठी त्यांची भावंड तिथे आली होती. तेव्हा साहिलने ते घर त्याच्या भावंडांना दिलं आणि आईला घेऊन त्या घरातून बाहेर निघाला. तेव्हा त्याच्या परिसरातील आजूबाजूच्या लोकांना त्याच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं. माझी सर्वात मोठी चूक हीच होती की मी माझ्या भावंडांवर आंधळा विश्वास ठेवला होता. मला वाटलं की ज्याप्रमाणे माझे आई वडील माझ्यावर प्रेम करतात अगदी त्याचप्रमाणे माझ्या भावंडांचं देखील माझ्यावर तितकंच प्रेम असेल. परंतु मला या गोष्टीचा काही कल्पना नव्हती की माझ्या भावंड त्यांच्यावर चेहऱ्यावर केवळ एक प्रेमाचा बुरखा पांघरून घातलेला आहे आणि मनामध्ये माझ्याबद्दल द्वेष ठेवून ते ह्या घरात राहत होते. माझा जेव्हा जन्म झाला होता त्याच्या आदल्या दिवशी जेव्हाही हॉस्पिटलमध्ये जात होती तेव्हा माझ्या आईवडिलांचा ॲक्सिडेंट झाला, ज्यामध्ये ना किंवा माझ्या आईवडिलांना लागलं तर मला देखील लागलं होतं. माझ्या एका पायाला प्रॉब्लेम झाला होता. माझ्या पायाची हाडं 4ही बाजूने तुटली होती. डॉक्टरांनी जेव्हा मला तपासलं तर सांगू लागली की माझ्या पायाची हाडं खूप मऊ आहेत, त्यामुळे ते हळूहळू ठीक होतील आणि मग त्यानंतर मी सामान्य माणसाप्रमाणे चालू शकेल. परंतु डॉक्टरांच्या एका निष्काळजीपणामुळे असं झालं की माझी हाडं तर जोडली गेली, परंतु माझा एक पाय दुसऱ्या पायापेक्षा लहान झाला आणि मग मी लंगडत चालू लागलो. जोपर्यंत मी माझा उजवा हात माझ्या उजव्या पायावर ठेवत नव्हतो तोपर्यंत मला चालता येत नव्हतं. जर मी माझा उजवा हात उजव्या पायावर ठेवला नाही तर मी तोंडावर पडायचं. मला हे कोणी 5 भावंड होती आणि ते सर्व माझ्यापेक्षा मोठे होते. माझी आई जेव्हा मला ह्या अवस्थेत पाहायची तेव्हा ती खूप रडायची. तेव्हा माझे वडील आईला धीर द्यायचे आणि बोलायचे, काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. माझी आई खूप हळवी होती. ती रडत रडत माझ्या वडिलांना बोलायची, आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपण साहिलची काळजी घेऊ शकतो, पण जर उद्या आपल्याला काही झालं तर मग आपल्या साहिलची काळजी कोण घेणार? याला तर नीट चालता देखील येत नाही आणि आजकाल हा समाज कसा आहे हे तर तुम्हाला चांगलं माहीतच आहे. तेव्हा माझी भावंड माझ्या आईवडिलांचे वय पाहता यायची आणि माझ्या आईवडिलांना आधार द्यायची आणि बोलायची, तुम्ही काळजी का करता? आम्ही साहिलची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ. आम्ही याची अशा प्रकारे काळजी घेऊ जसे की एखादे आईवडील आपल्या लेकराची काळजी घेतात. लहानपणापासूनच मला माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या भावांना खूप प्रेम दिलं होतं. त्यांनी माझे खूप लाड केले होते. जेव्हा माझं शाळेत जायचं वय झालं तेव्हा मी खूप जास्त घाबरलो होतो, कारण मला भीती याचीच होती की माझा एक पाय लहान असल्यामुळे शाळेत गेल्यावर इतर मुलं माझी मजा उडवतील आणि ज्याची मला भीती होती तेच घडलं. जेव्हा मी शाळेत गेलो तेव्हा मुलं माझी खूप मजाक उडवायचे, खिल्ली उडवायचे, खूप मस्करी करायचे, सारखं मला धक्के मारून खाली पाडायचे. माझ्या तरच प्रॉब्लेम होता, त्यामुळे मला नेहमीच खूप वेदना व्हायच्या. खाली पडल्यावर उठताना देखील मला खूप त्रास व्हायचा. दुसरीकडे शिक्षक देखील माझ्याकडे जास्त
काही लक्ष देत नव्हते. माझ्याकडूनच जरा काही चूक झाली तर लगेच मारायचे आणि याचमुळे माझा अभ्यासावरून पूर्ण मन उडून गेलं होतं. मी रडत रडत घरी आलो आणि आईला सर्व हकीकत सांगितली. मी तर स्पष्ट शब्दात सांगितले की मी यापुढे शाळेमध्ये जाणारच नाही, मी शिकणार नाही, यापुढे मला शिक्षण घ्यायचंही नाही आणि यानंतर माझ्यासमोर शाळेचे नाव देखील काढू नकोस. माझं हे असं बोलणं ऐकून माझ्या आईवडिलांसोबत माझ्या भावांना खूप जास्त टेन्शन आलं. ते मला सांगू लागले, जर तू आज शिकला नाहीस तर मग उद्या समाजात तुझं नाव कसं बनणार, आई वडिलांची नाव कसं रोशन करणार. परंतु मी मात्र कोणाचंच काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. माझी आई वडील माझ्यावर खूप प्रेम करायचे. कदाचित याचमुळे की काय मला माझ्या कमतरतेची जाणीव होऊ नये. तर दुसरीकडे माझ्या भावंडांसोबत माझ्या आईवडिलांचे वागणे खूप शिस्तीचं होतं. जितके ते माझ्यावर प्रेम करायचे तितके ते माझे लाड करायचे. ते माझ्या तर इतर 5 भावंडांवर अजिबात करायचे नाही. आणि त्याचमुळे ज्याप्रमाणे आमचं वय जसं वाढत गेलं तसतसं माझ्या भावंडांच्या मनात माझ्याबद्दल थोडा तिरस्कार निर्माण होऊ लागला. ते नेहमीच बोलायचे, आई तू साहिलची जितके लाड करतेस त्याच्या अर्ध्या प्रमाणात देखील आमचे लाड करत नाहीस. त्याच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतेस. तो आता इतका मोठा झालाय तरी देखील आजपर्यंत तू त्याची प्रत्येक कामात मदत करते. त्याची इतक्या प्रकारे काळजी घेतेस जसे की काय तो 1, 2, 3 वर्षाचा मुलगा आहे. माझ्या भावंडांचे हे बोलणे ऐकून माझी आई खूप प्रेमाने मला हाका मारायची आणि बोलायची, हा तर माझा लाडका मुलगा आहे. जर माझ्या हातात असेल तर मी माझं काळीज देखील त्याच्या हातावर ठेवीन. आणि मग ह्याच गोष्टी होत्या ज्यामुळे माझी भावंड माझ्या विरोधात जाऊ लागली. त्यांच्या मनात माझ्याबद्दल खूप राग, तिरस्कार निर्माण होऊ लागला. परंतु बाहेरून मात्र ते तोंडावर साखर ठेवून माझ्याशी प्रेमाने बोलायचे. मला तर कल्पना देखील नव्हती की ज्या भावंडांवर मी माझा प्राण ओवाळून टाकत होतो ते माझ्याबद्दल इतके वाईट विचार करत असतील. माझ्या वडिलांचा कारखाना होता. सुरुवातीला ते एका छोट्याशा चामड्याच्या दुकानात काम करायचे. परंतु जसजसे माझे भाऊ मोठे होत गेले आणि त्यांनी शिक्षण घेतलं तेव्हा 2 भावांनी मिळून माझ्या वडिलांसोबत स्वतःचा कारखाना उभा केला आणि मग ते दिवस रात्र तिथे काबाड कष्ट करून त्यांनी खूप चांगलं यश प्राप्त केलं. त्यांची इतकी प्रगती झाली की आता आम्ही लाखो रुपयांमध्ये खेळू लागलो. आता आमची तर कोणासोबतच बरोबरी होऊ शकत नव्हती. आम्ही खूप साऱ्या जमिनी खरेदी केल्या, खूप सारे फ्लॅट देखील खरेदी केले आणि ते सर्व आम्ही लोकांना भाड्याने दिले होते. आणि मग ह्या प्रकारे आमची तेथून देखील इन्कम सुरू झाली. कारखान्यातील इन्कम सोबत त्या भावंडांचे पैसे यामुळेच आमच्या मालमत्तेमध्ये खूप जास्त भर पडत होती. चारी बाजूंनी फक्त आनंदच होता. परंतु माहीत नाही का मी एक साधासुधा मुलगा होतो. मला साधं व्हायला खूप आवडायचं. माझे आई वडील आणि भावांनो खूप आनंदी राहायला लागले होते. ते रोज बाहेर फिरायला जायचे. जेव्हा ते मला त्यांच्यासोबत यायला बोलायचे तेव्हा मी काहीतरी कारण सांगून त्यांच्यासोबत जाण्याची टाळायचो आणि घरी राहायचो. माहीत नाही का मला बाहेरच्या दुनियेची खूप भीती वाटत होती. असं वाटायचं की जर बाहेर गेलो तर लोक माझ्याकडे अगदी टक लावून पाहत बसतील आणि मग त्या लोकांच्या नजरेचा सामना मला बिलकुल करता येणार नव्हता. मी बाहेरच्या जगाला खूप घाबरायचो आणि खास करून मला या गोष्टीची जास्त भीती वाटायची की जर मी माझ्या इतक्या आनंदी परिवारासोबत बाहेर गेलो आणि जेव्हा त्यांच्यासोबत असं लंगडत चालेन तेव्हा कदाचित माझ्यामुळे त्यांची देखील इज्जत कमी होईल. मी स्वतःला त्यांच्यापेक्षा खूप कमी समजू लागलो. कारण की आज आमची परिस्थिती जी होती ती आजची जी श्रीमंती होती ती केवळ माझ्या भावांच्या मेहनतीमुळेच होती. त्यांच्यामध्ये माझा काही संबंध नव्हता किंवा माझा काहीच वाटा नव्हता. मी तर प्रत्येक वेळी घरामध्ये एखाद्या निरुपयोगी वस्तूप्रमाणे पडून राहायचो. माझे आई वडील देखील माझ्यामुळे कधी घरी थांबायचे. ते बोलायचे
की जर आमचा मुलगा बाहेर जाणार नाही तर मग आम्ही पण बाहेर फिरायला येणारच नाही. आणि मग त्याच वेळी माझ्या भावांचे बहिणीचे चेहरे उदास व्हायचे आणि मग ते बोलायचे, कधीतरी साहिल शिवाय आमच्याबद्दल तरी विचार करत जा. जेव्हा तुम्ही फक्त साहिल सोबत असता आणि नेहमीच साहिलची बाजू घेता, कधीतरी आमचा देखील आनंदात सहभागी व्हा. आणि मग माझी भावंडी असे बोलल्यावर माझ्या आई वडिलांना नाईलाजाने त्यांच्यासोबत जावं लागायचं. आणि मग मी घरात बसून रडत राहायचो आणि देवाकडे तक्रार करायचं की शेवटी माझ्यासोबत हे असं सगळं का. जर मी देखील सामान्य माणसाप्रमाणे असतो तर कदाचित मी देखील स्वतःची काहीतरी इज्जत असतील. मी उठून स्वतःला आरशात पाहू लागलो. त्या अपघाताने माझी अवस्था तर खूपच वाईट करून ठेवली होती. मी आता 21 वर्षाचा झालो होतो, परंतु असं असूनही मी इतका उदास होतो की जसं काय मी एक रुग्णच आहे. मी अंगाला इतका बारीक आहे, सडपातळ होतो की माझा फक्त हाडांचा सापळा दिसायला, शिवाय माझे पाय देखील लहान होते. मी माझ्या अशा ह्या कुरूप शरीराला पाहून पुन्हा जागेवर येऊन बसायचो आणि मग हुंदकी देत देत रडायचो. मी स्वतःला या समाजापासून अगदी तोडूनच टाकलं होतं. मी याप्रमाणे स्वतःला समाजापासून तोडून टाकलं होतं की कधी कधी लोकांना वाटायचं की माझ्या आईवडिलांना फक्त 5च अपत्य आहेत. मला तर सगळे विसरूनच गेले होते. अगदी 4-5 लोकांनाच ठाऊक होतं की मी जिवंत आहे आणि याच घरात राहतोय. असाच वेळ निघून चालला होता आणि माझ्या वडिलांची तब्येत आता खराब राहू लागली होती. ते करोडोंच्या संपत्तीचे मालक होते, कोट्याधीश होते. एके दिवशी त्यांनी सर्व मुलांना आपल्याजवळ बोलवलं. त्यांची तब्येत जेव्हा खूपच खराब झाली होती, त्यांनी सर्वांना त्यांच्याजवळ बोलावून सांगितलं की माझी अशी अवस्था, माझी अशी इच्छा आहे की माझी सर्व संपत्ती आणि अजून जी काही प्रॉपर्टी असेल ती या सगळ्याची वाटणी मी माझ्या मुलांमध्ये समान व्हायला हवी. त्यांनी वकिलांना देखील बोलावून घेतलं होतं. माझी आई देखील तिथेच उपस्थित होती आणि माझे सगळे भावंडे देखील तिथे उपस्थित होते. परंतु मी मात्र तिथं गेलो नव्हतो. जेव्हा मला माझ्या आईने आवाज दिला तेव्हा मी त्या खोलीत गेलो. मला त्या खोलीत आलेल्या पाहिल्यानंतर माझ्या भावंडांनी त्यांचे तोंड वाकडे केले, कारण माझी अशी उपस्थिती त्यांना आवडलेली नव्हती. मी एक मोठा श्वास घेतला आणि शांतपणे मान खाली घालून आईजवळ बसलो. माझ्या वडिलांनी अडखळतच माझं नाव घेतलं आणि बोलू लागले, साहिल बाळा, माझ्याजवळ ये, माझ्याजवळ येऊन बस. माझ्या त्या बहिणी भावांमध्ये त्यांनी मला बोलवलं. यामुळे मला जरा बरं वाटलं. परंतु दुसरीकडे माझ्या इतर भावंडांच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजले होते. मला माहीत होतं त्यांना ते अजिबात आवडलेलं नव्हतं. मी उठलो आणि चालत चालत माझ्या वडिलांजवळ जाऊन बसलो. मी माझ्या वडिलांचा हात पकडला आणि माझ्या छातीजवळ ठेवला आणि रडत बोलू लागलो, काय झालं बाबा, सांगा, तुम्हाला काय सांगायचं आहे. माझं हे बोलणं ऐकून माझ्या मोठ्या भावाला हसत फुटलं तर माझ्या कदाचित खिल्लीच उडवत होते. परंतु तो माझ्या वडिलांना माझ्याशी बोलायचं होतं, त्यामुळे तो पुढे काही बोलू शकला नाही. आलेले वकील वडिलांना बोलू लागले, मी माझ्या मुलाचे नावावरती काही संपत्ती केली आहे, ती तू एका कागदावर लिहित जा. असं बोलून त्यांनी माझ्या बहिणीपासून संपत्तीची विभागणी करण्यास सुरुवात केली. त्यांनी माझ्या बहिणींना त्यांचा अधिकार दिला आणि छोट्या भावाला त्याचा हिस्सा दिला. आता फक्त मी आणि माझा मोठा भाऊ एवढे शिल्लक होतो आणि अजूनही संपत्तीचा एक मोठा हिस्सा बाकी होता. माझ्या वडिलांनी माझ्या मोठ्या भावाचं नाव घेतलं होतं की त्यांचा श्वास चढू लागला आणि आई आणि इतर भावंड सर्वजण धावतच वडिलांजवळ आले आणि त्यांना थोडं उठवून पाणी पाजू लागले. पाण्याचा एक घोट त्यांच्या तोंडात जातच त्यांचा श्वास थांबला. ते आम्हाला सोडून निघून गेले. मोठा भाऊ जोरजोरात वडिलांना आवाज देऊन विचारत होता, बाबा उठा, तुम्ही असं कसं अर्धवट सगळं सोडलं आहे. मला हे तरी सांगा की माझ्या शिष्याला काय आलं आहे, माझी काय संपत्ती आहे. माझ्या दादाला असं बोलताना पाहून आईने त्याला चांगलाच फटका आला आणि बोलू लागली,
तुझ्या वडिलांची तब्येत खूप खराब झाली आहे. त्यांना पहिले दवाखान्यात घेऊन जायचं सोडून तुला संपत्तीचं पडलेलं आहे. परंतु माझ्या वडिलांनी तर त्याच वेळी त्यांचा जीव सोडला होता. वडिलांच्या जाण्यानं मला आणि आईला खूपच दुःख झालं होतं. माझ्या आईनी तर रडून रडून खूप वाईट अवस्था झाली होती. असं नाही की माझ्या इतर भावंडांना वडिलांच्या जाण्याचं दुःख नव्हतं, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर मात्र इतकं दुःख दिसत नव्हतं. शेवटी ते आता बसल्या बसल्या करोडोचे मालक झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर फक्त लोभ दिसत होता. आईची रडून रडून खूप वाईट अवस्था झाली होती. वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आणि मग आम्ही अंत्यसंस्कार करून घरी आलोच होतो की इतक्यात मोठा भाऊ येऊन बोलू लागला, आता जी काही शेवटची संपत्ती शिल्लक राहिली आहे, कारण ती त्याच वेळी बाबांनी फक्त माझंच नाव घेतलं होतं. त्यांच्या शेवटच्या घटका मोजत होते. माझ्या आईने रागाने एक नजर दादावर टाकली आणि बोलू लागली, अरे काय झालंय तुम्हा लोकांना? आत्ताच तर तुम्ही तुमच्या वडिलांचे अंत्यसंस्कार करून घरी आला आहात. तुमच्या वडिलांना जाऊन काही तास देखील उलटून गेले आहेत आणि तुम्ही लगेच अशा गोष्टी बोलू लागलात. तुम्हाला तुमच्या वडिलांपेक्षा त्या संपत्तीची जास्त काळजी आहे का? त्याच वेळी तर माझा मोठा भाऊ शांत झाला, परंतु काही दिवसानंतर वकिलांना सांगून त्यांनी ती सर्व संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतली. माझे सर्व भाऊ आणि बहीण श्रीमंत झाले होते, करोडोंचे मालक झाले होते, ऐश करू लागले होते. त्यांना तर अजिबातच दुःखच नव्हतं की वडील जाऊन फक्त 10 दिवस झाले आहेत. माझ्या आईने तिच्या मुलांचं बदललेलं वागणं पाहिलं आणि मग तिला बातमी मिळाली की माझ्या मोठ्या भावाने उरलेली सर्व संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. हे ऐकून तिला खूप राग आला. ती बोलू लागली, हा काय मूर्खपणा आहे? या संपत्तीमध्ये फक्त तुझाच नाही तर साहिलचा देखील बरोबरीचा वाटा आहे. शेवटी तुम्ही दोघंच फक्त शिल्लक राहिला होतात. मग असं असताना तू सर्व संपत्ती स्वतःच्या नावावर कशी काय करून घेतली? आईचे हे बोलणे ऐकून दादाने तर रागानेच मान टाकली आणि बोलू लागला, तर आजपर्यंत काय केलं आहे? सुरुवातीला शाळेत टाकलं तर रडत रडत शाळेतून घरी परत आला आणि आजपर्यंत नाही तो कधी कारखान्यात गेला आहे, ना कधी तो कारखान्यात आला, ना काही काम केलं आणि ना कधी इकडची वस्तू तिकडे ठेवली. मग असं असताना याचा हिस्सा कसला? मी तर याचा आजपर्यंत पालन केलं आहे. आज तुम्ही जो काही दिवस पाहत आहेत तो फक्त आणि फक्त माझ्यामुळेच आणि माझ्या इतर 4 भावांमुळे. याला तर आम्ही ओळखत देखील नाही. ही ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली. मी हैराण होऊन माझ्या बहीण भावांना पाहू लागलो, जे आज अगदी मला अनोळखी झाले होते. आई तर दादाचं ते बोलणे ऐकून जमिनीवरच कोसळली आणि बोलू लागली, तुम्हा लोकांना आता करोडोची संपत्ती मिळाली आहे. जरी साहिलने काही केलं नसलं तरी तो तुमच्याच वडिलांचा मुलगा आहे आणि त्यामुळेच त्या संपत्तीमध्ये त्याचा देखील बरोबरीचा वाटा आहे. परंतु माझी बहीण भाऊ तर त्यांच्या संपत्तीच्या नशेमध्ये इतके बेधुंद झाले होते की त्यांनी त्यांच्या आईच्या इज्जतीची देखील पर्वा केली नाही. काही दिवसानंतर माझ्या सगळ्या बहीण भावंडांनी वर्ल्ड टूरचा प्लॅन केला. कोणी कॅनडाला निघून गेलं तर कोणी अमेरिकेला. ते फिरण्यासाठी तिकडेच निघून गेले आणि जाताना सांगून गेले की आम्ही आता तिकडे सेटल होऊ आणि जर चांगली मुलगी मिळाली तर तिकडचेच लग्न देखील करू. सर्वजण स्वतःच्या मर्जीचे मालक होते. माझी आई त्यांना अडवत होती, परंतु 15 दिवसाच्या आतच आमचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं होतं. सर्व बहीण भाऊ दुसऱ्या देशात निघून गेले होते, कारण की प्रत्येक गोष्ट त्यांच्या नावावर झाली होती. त्यांना पाहिजे ते गोष्ट प्रत्येक गोष्टीत मिळालेलं होतं. फक्त आमचं जुनं घर सोडून तेच एक छोटंसं घर ज्यामध्ये आम्ही राहत होतो, कारण इतर मोठमोठे बंगले तर माझ्या बहीण भावाच्या नावावर केव्हाच झाले होते. मी आणि आई आमचं सामान घेऊन आमच्या जुन्या घरात राहायला आलो. माझी आई फक्त रडत असायची. माझ्याजवळ तर काही पैसे देखील नव्हते की ज्यातून मी माझं काही आणि माझ्या आईचं पोट भरू शकेल. आईजवळ थोडेफार पैसे होते,
त्यातून ती थोडंफार सामान घेऊन आली आणि मग आम्ही जेवू लागलो. माझ्याकडे मोबाईल होता आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा तो मोबाईल देखील विकून टाकला आणि माझ्या आईच्या औषधांसाठी औषध घेऊन आलो आणि घराचा संपूर्ण खर्च करू लागलो. परंतु तेवढ्याच पैशातून किती दिवस आमचं घर खर्च भागणार होता. माझी आई देखील माझ्या त्या उलट्या काळजाच्या भावंडांचा विचार करून करून टेन्शन घेऊ लागली आणि त्याचमुळे ती आजारी पडू लागली. तिला आता हृदयाचा त्रास होऊ लागला आणि त्याचमुळे ती नेहमी अंथरुणावर पडलेली असायची आणि रडत रडत नेहमी दिवस घालवायची. मला माझ्या आईला त्या अवस्थेत पाहता येत नव्हतं. मी तिला धीर द्यायचं आणि समजावून सांगायचं की तू काळजी करू नकोस, तुझा मुलगा तुझ्यासोबत आहे ना, मी काही करून तुझा इलाज करेल आणि तुला या आजारातून बाहेर काढेल. आपण लवकरात लवकर आपल्या आधीसारख्या आयुष्यात परत येऊ. परंतु एवढेच समजावून देखील माझी आई खूप रडायची आणि बोलायची, मला माफ कर बाळा, आज तुझ्यासोबत जे काही घडत आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे घडत आहे. परंतु यामध्ये तर कोणाची चूक नव्हती. चूक कोणाची असेल तर ती माझ्या भावंडांची होती, ज्यांना नात्याची काहीच पर्वा नव्हती. जून महिन्याचा पहिला दिवस होता. मी आईला सांगितलं की आज मी स्वतःसाठी काहीतरी काम नक्की शोधेल. सकाळपासून आम्ही काहीच नाश्ता वगैरे केलेला नव्हता. मी घरातून बाहेर निघालो आणि मग इकडे तिकडे फिरत कुठल्या तरी दुकानात मला काम मिळतंय का ते शोधू लागलो. परंतु कोणी मला कामावर ठेवायला तयार नव्हतं. सर्वजण माझ्या शरीराकडे बघून बोलायचे की तू इथे काम करशील का. त्यानंतर असंच फिरता फिरता मी हे काम एका मंदिराजवळ गेलो, तर तिथे पाहिलं तर खूप सारे भिकारी लोकांकडून पैसे मागत होते. कोणी रस्त्याच्या कडेला बसलं होतं तर कोणी पायऱ्यांवर बसलं होतं. मी देखील माझी सगळी लाज अब्रू एका साईडला ठेवली आणि मग चालत चालत त्या भिकाऱ्यांच्या लाईनमध्ये जाऊन बसलो. तेवढ्यातच एका माणूस देवाची प्रार्थना करून मंदिराच्या बाहेर येत होता. त्याने माझ्या हातावर 50 रुपये ठेवले. 50 रुपये पाहून मला थोडी लाज वाटली, पण मी काय करणार होतो. मला त्याच वेळी हेच काम योग्य वाटलं आणि मी रस्त्यावर भीक मागू लागलो. जेव्हा मी पैसे घेऊन घरी आलो तेव्हा आई विचारू लागली की तू एवढे पैसे कुठून आणले आहेस. त्या दिवशी मी 500 रुपये कमवले होते. मी आईला सांगितलं की मी थोडा छोटं मोठं काम काहीतरी करतो आणि त्याचेच मला पैसे मिळाले आहेत. हे ऐकून आई खुश झाली, परंतु मला मात्र स्वतःची लाज वाटू लागली. मला माझ्या आईला परत पूर्वीच्या परिस्थितीत आणायचं होतं. मी आणि माझी आई आता दोघं एकमेकांचा आधार होतो. असंच करता करता खूप वर्ष निघून गेली. माझ्या आईची तब्येत खूप बारीक झाली होती. तिचं देखील अगदी सापळा झाला होता. तिची तब्येत खूपच खराब नेहमी राहू लागली होती. आता 4-5 वर्ष निघून गेली होती आणि या इतक्या वर्षात माझ्या भावंडांनी एकदाही आमच्याबद्दल विचारलं नव्हतं किंवा आमची परिस्थिती काय आहे याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला नव्हता. आम्ही काय खातोय, काय पितोय, कुठे राहतोय याचा त्यांनी एकदाही तपास केला नव्हता. त्यांना जर प्रॉपर्टी आणि पैसा मिळाला होता, माझं नाही पण निदान स्वतःच्या आईचा तरी विचार करायला हवा होता. ह्याच 5 वर्षात जेव्हा मी भीक मागण्यासाठी बाहेर निघालो होतो तेव्हा आमच्या जुन्या बंगल्याच्या बाहेर मोठमोठ्या गाड्या उभ्या दिसल्या. मी हैराण होऊन पाहतच बसलो. त्या बंगल्याचा दरवाजा देखील उघडला होता. कदाचित माझे बहीण भाऊ परत आले होते. सगळ्यांनी लग्न केले होते. कोणाची बायको फॉरेनर होती तर कोणाची वेगळ्या चेहऱ्याची होती. त्यात तर हिंदू अजिबात वाटतच नव्हत्या. मी विचार केला, कदाचित त्यांना त्यांच्या आईचा विचारायला असेल, त्यामुळेच लगेचच घरी परत आलो आणि आईला ही खुशखबर सांगितली. थोड्या वेळानंतर माझे बहीण भाऊ माझ्या घरी आले आणि सरळ माझ्या घरात आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा तिरस्कार दिसत होता. माझ्या आईच्या तब्येतीची चौकशी न करता, परिस्थितीची चौकशी न करता ते बोलू लागले की
आम्हाला या घराचे हिस्से करायचे आहेत. हे ऐकून तर मला आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला. ते बोलू लागले की जी संपत्ती आम्ही कमावली होती त्याचा हिस्सा तर झाला आहे, परंतु हे घर तर आमच्या वडिलांचं आहे, त्यामुळे या घरावर देखील आमचा बरोबरीचा हिस्सा आहे. मी एक मोठा श्वास घेतला आणि बोलू लागलो की ती करोडोंची संपत्ती तुम्हाला कमी पडली की काय? आता हा एक छोटंसं घर देखील तुम्ही लुटायला आला आहात. माझं ते बोलणं ऐकून माझ्या मोठ्या भावाने माझ्या जोरदार कानाखाली मारली. मी शांत झालो. माझी आई तर त्यावेळेला औषध घेऊन झोपली होती, तर तिने सगळं पाहिलं असतं तर कदाचित तिने तिथे जीव सोडला असता. मी शांतपणे घराचे कागदपत्र दादाकडे दिले, तर ते बोलू लागला की तुझ्या आईला घेऊन या घरातून बाहेर निघ. आईला जाग आल्यानंतर आईने जेव्हा हे सर्व पाहिलं तेव्हा लगेच ती माझ्या भावंडांना खूप शिव्या देऊ लागली आणि त्यांना शिव्या शाप देऊन बोलू लागली. आई बोलू लागली की तुम्ही लोक लवकरच कंगाल व्हाल. तुम्हा लोकांजवळ काहीही शिल्लक राहणार नाही. तुम्ही रस्त्यावर याल. मी आणि माझी आई आमचं सामान घेऊन घरातून बाहेर पडलो. माझ्या भावंडांनी तर 5 वर्ष त्यांची सर्व संपत्ती उडवली होती. त्यांच्याजवळ आता काही शिल्लक राहिलं नव्हतं. त्यांनी जो बिझनेस केला होता तो देखील आता बुडाला होता आणि त्याचमुळे त्यांना आता नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ते घर विकायचे होते. मी माझ्या आईला घेऊन बाहेर निघालो तेव्हा माझी आई रडत बोलू लागली, साहिल, तू तर तुझं पोट भरशील, परंतु माझी जबाबदारी तुझ्यावर एका उद्यासारखी झाली आहे. माझी जबाबदारी तर तुला मारूनच टाकेल. त्यामुळे हेच चांगलं आहे की मी हे जग सोडून निघून जावं. इतकं बोलून माझी आई माझा हात सोडून रस्त्यावर धावू लागली. पलीकडून गाडी येत होती. मी लंगडत धावत पळत आईला जवळ जात होतो, परंतु मी आईजवळ पोचण्याच्या आधीच आईची आणि एका गाडीची टक्कर झाली आणि आई रस्त्यावर कोसळली. माझं नशीब चांगलं होतं की त्या गाडीवाल्याने गाडी तशी बशी थांबवली होती, त्यामुळे गाडीचा थोडासा धक्का आईला लागला होता. माझी आई बेशुद्ध झाली होती, तर गाडीवाला गाडीतून उतरला आणि माझ्या आईला घेऊन दवाखान्यात गेला. मी खूप रडत होतो. त्यांनी मला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी त्याला माझ्या बाबतीत घडलेला सर्व काही प्रसंग सांगितला. माझा तो प्रसंग हकीकत ऐकून तो माणूस तर हैराणच झाला आणि बोलू लागला, तो काळजी करू नकोस. तुझ्या भावंडांनी जे काही केलं त्याची शिक्षा देताना देव त्यांना नक्कीच देईल, पण मी तुला तुझा हक्क नक्की मिळवून देईल. तो माणूस एक वकील होता आणि एक चांगला गृहस्थ देखील होता, एक समाजसेवक होता. त्यांनी माझी केस लढवली. माझ्या भावाने माझा हिस्सा खाल्ला होता, परंतु त्या माणसाने मला माझ्या भावांकडून माझी करोडोंची संपत्ती परत मिळवून दिली होती आणि सोबतच त्यांच्या कंपनीत थोडंफार काम शिकवलं. मला तर काहीच येत नव्हतं, परंतु त्यांनी माझ्यावर 2-3 वर्ष खूप मेहनत घेतली आणि मला सर्व काम समजावून सांगितलं. माझ्यासाठी त्याने 2 शिक्षक नेमले होते. नक्कीच अशी देवासारखी माणसं ह्या दुनियेत खूप कमी असतात. त्याने मला एक काम शिकवलं आणि मग असं काम शिकवलं की जे मी घरात बसून कॅम्प्युटरवरून करू शकत होतो. मी घरात बसून ते काम करायचो आणि मग महिन्याचा पगार माझ्या अकाउंटवर यायचा. माझी आई खूप खुश होती आणि मी देखील खूप आनंदी होतो. मी बेकार नाही किंवा मी कमकुवत नाही. मी फक्त स्वतःला कमी लेखून ह्या दुनियेपासून लपून राहत होतो. परंतु हिऱ्याची पारख तर एक जोहरीच करू शकतो. त्या देवदूतामुळे आज मी अपंग असून देखील स्वतःच्या पायावरती उभा होतो आणि आईला सांभाळत होतो. आणि ह्याच कष्टातून प्रयत्नातून एके दिवशी मी अपंगांसाठी काम करणारी कंपनी स्वतः उभारली आणि त्या कंपनीची CEO माझी आई होती. कारण मी अपंग असून देखील तिने शेवटपर्यंत माझी कधी साथ सोडलीच नव्हती. म्हणूनच मी माझ्या आईला माझ्या सर्वस्व मानत होतो. आज माझ्या कंपनीत लाखो अपंग मुले मुली काम करत आहेत
आणि स्वतःच्या पायावर मेहनत करून स्वतःची स्वप्न पूर्ण करत आहेत. आता या गोष्टीचा आनंद काही कमी नव्हता. आता सामाजिक कार्यामध्ये असलेल्या काही कार्यकर्त्यांनी माझ्या कंपनीची दखल घेऊन वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला पुरस्कार जाहीर केले. मी माझ्या कंपनीचं ब्रीद वाक्यच टाकलं होतं की माणूस हा शरीराने अपंग नसतो, मनाने अपंग असतो. कारण मनाने अपंग असलेला माणूस काहीच करू शकत नाही, परंतु शरीराने अपंग असलेला माणूस सर्व काही करू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमची कंपनी. आणि ह्याच वाक्यामुळे, ह्याच गोष्टीमुळे आज मोठ्या नामांकित कंपन्यांपैकी एक कंपनी म्हणजे माझी कंपनी आहे. नेहमीच टीव्हीला, चॅनलला, न्यूजपेपरवर बातम्या, घराघरापर्यंत तळागाळात माझ्या कंपनीचे नाव पोचले. परंतु एकीकडे तर माझी भावंड तर कंगाल झाले होते, कर्जबाजारी होऊन बुडाले होते. काही वर्षातच त्यांच्या हातात पूर्ण रिकामे झाले आणि मग त्यानंतर ते माझ्या दाराशी आले आणि माझ्याकडे काहीतरी मागू लागले. तेव्हा माझी आई बोलू लागली की यांना या घरातून बाहेर हकलवून लावू, ज्या प्रकारे त्यांनी आपल्याला हकलवलं होतं. मी एक नजर माझ्या भावांवर टाकली आणि त्यांच्या नजरेमध्ये एक प्रकारची लाज होती. कदाचित हा असंही होऊ शकतं की जर पुन्हा त्यांच्याजवळ पैसे आले तर ते पुन्हा वाईट बनतील. परंतु मी त्यांच्यासारखा नव्हतो. मी त्यांना घरात राहण्याची परवानगी दिली आणि आता त्यांच्या हातामध्ये कामही नव्हतं. मी त्यांना प्रत्येकाला माझ्या कंपनीमध्ये काम देखील मिळवून दिलं होतं. त्यांना स्वतःची खूप लाज वाटू लागली. ज्या अपंग भावाला त्यांनी आयुष्यभर हिणवलं, त्यात अपंग भावाने आज एवढी मोठी कंपनी उभी करून, त्यात अपंग लोकांना कामावर ठेवून आज त्याच अपंग लोकांमध्ये धनदाकट असून सुद्धा आपल्याला काम करावं लागत आहे. ही एक प्रकारची त्यांच्यासाठी एक मोठी शिक्षाच होती. परंतु मनातून म्हणायचे की ज्या भावाला आपण हिणवलं, त्रास दिला, त्याला बापाच्या संपत्तीतील कोणताही हिस्सा न देता घराबाहेर काढलं, भीक मागून जगायला लावलं, त्याच भावाने आज आपल्याला एका प्रकारे मदत करून जीवन दिलं आहे. याची त्यांना नेहमी खंत वाटत असायची. म्हणून नेहमी माझी माफी मागायचे. हे माझ्याकडून सतत माफी मागायचे. परंतु मी मात्र एक मोठा श्वास घेऊन नेहमी त्यांना माफ करायचो. माझ्या आईला माझ्यावर गर्व होता आणि नक्कीच माझ्या वडिलांना देखील माझ्यावर तेवढाच गर्व असेल. जर मी देखील माझ्या भावंडांना धक्के मारून घराबाहेर हाकलून लावलं असतं तर मग त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक काय राहिला असता. मी माझ्या भावंडांसारखा नव्हतो आणि नाही मला त्यांच्यासारखं कामामध्ये मोठं बनायचं होतं. बस मी फक्त त्या माणसांचा खूप आभारी आहे ज्याने मला आजपर्यंत इथपर्यंत आणून ठेवलं, माझ्यातील कलेला ओळखलं. कदाचित जर माझ्या भावंडांनी मला इतकं खंबीर केलं असतं तर मी याआधीच स्वतःच्या पायावर उभा राहून यशस्वी झालं असतं. माझी आई मला नेहमी सांगायची, साहिल बाळा, तू त्या लोकांपासून सावध राहा. परंतु मी यायला नेहमी सांगायचो, आई, आता त्यांच्या हातामध्ये कुठलीही गोष्ट नाही की ते आपल्याला पूर्वीसारखे त्रास देतील. परंतु आई त्यांना आता हे कळून चुकलं आहे की ज्या भावाला त्यांनी आयुष्यभर अपंग पांगळा म्हणून हिणवलं होतं, आता पांगळ्याच्याच कंपनीमध्ये अपंग लोकांसोबत त्यांना काम करावं लागत आहे. त्यामुळे आता ते शरमेने मान खाली घालून राहत आहेत. हीच त्यांच्यासाठी खूप मोठी शिक्षा आहे. साहिलने त्याच्या भावंडांना माफ केलं, पण आजच्या युगात असा साहिल मिळणे कठीणच आहे. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, कोणालाही केव्हाही कधी कमी समजू नका आणि प्रॉपर्टी आणि संपत्तीसाठी आपल्या भावा बहिणीसोबत खोटेपणाने वागू नका. नाहीतर देव कधीही कोणाला माफ करत नाही. जसं की आजच्या कथेमध्ये साहिलला त्याच्या पाचही भावंडांनी आयुष्यभर हिणवलं, परंतु शेवटी देवाने त्याचा न्याय केला. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.